भाजपचे 115 आमदार असूनही शिंदेंना मुख्यमंत्री केलं, मित्रपक्षांचा केसाने गळा कापू नका, या रामदास कदमांच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर। महायुतीतील जागा वाटपावरून शिंदे आणि अजित पवार गट नाराज असल्याची चर्चा, तर आमचं जागा वाटप झालंय, कोणतेही मतभेद नाहीत, फडणवीसांचं स्पष्टीकरण। पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा लढणार, गिरीश महाजन यांची माहिती, तर महाजन दिल्लीला गेल्यास आपला मार्ग मोकळा, गुलाबराव पाटलांचं सूचक विधान। मणिपूर पेटला असताना तिकडे जाण्याची तुमची हिंमत झाली नाही, उद्धव ठाकरेंची लातूरमधील सभेतून अमित शहांवर टीका, तर ट्रिपल इंजिन सरकार म्हणजे भ्रष्टाचाराचं चाक असल्याचा घणाघात। देवेंद्र फडणवीस म्हणजे चोरांचे सरदार, आमचं सरकार आल्यावर त्यांना तुरुंगात टाकू, संजय राऊतांचं लातूरमधील सभेतून मोठं विधान। लक्षात ठेव, माझं नाव शरद पवार, माझ्या वाटेला कुणी गेलं की मी सोडत नाही, शरद पवारांचा भर भाषणात शेळकेंना सज्जड दम, तर साहेबांनी आरोप सिद्ध करावेत, सुनील शेळकेंचं आव्हान। शेळकेंशी बोलून वस्तुस्थिती जाणून घेईन, धमकी प्रकरणावर अजित पवार यांनी जास्त बोलणं टाळलं, तर आमदाराला धमक्या द्यायला लागले, तर शरद पवारांचा स्तर खाली जाईल, फडणवीसांची प्रतिक्रिया। ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागू शकतात, धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासेंचं निवडणूक आयोगाला पत्र, तर मराठा समाजाचे जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची वर्तवली शक्यता। ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं, प्रकाश आंबेडकरांचा दावा, तर ईव्हीएम शिवाय भाजप 400 पार जाऊ शकणार नसल्याची ही जोरदार टीका। आणि राहुल गांधींची 17 मार्चला शिवाजी पार्कात सभा होणार, भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेला राज्य सरकारची परवानगी, तर 14 मार्चला शरद पवार चांदवडमध्ये न्याय यात्रेमध्ये सहभागी होणार।